हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आजची आपली 5वी टिफिन रेसिपी आहे एकदम हलके फुलके आणि भरपूर पौष्टिक असणारे हाय प्रोटीन अप्पे। आणि फ्रेंड्स, त्याच्याबरोबर जी आपण यांना चटणी दिलेली आहे टिफिन मध्ये, त्याची ऑलरेडी आपण यांना त्याचा व्हिडिओ केलेला आहे, सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेच। आणि अजून एक गोष्ट सांगायची, जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, जुन्या लोकांना तर माहितीच आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर तिकडे एक्झॅक्ट प्रत्येक पदार्थाचा आपण जो व्हिडिओ केलाय त्याचे सगळे डिटेल्स शेअर केलेले आहेत। प्रमाण किती किंवा मग किती लोकांसाठी पुरेल असं सगळं शेअर केलेलं असतं, सो नक्की चेक करा। टिफिन स्पेशल हाय प्रोटीन आप्प्यासाठी ना आपल्याला काही डाळी भिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी एक मोठं पातेलं घेतलंय मी, त्यात आता अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी तांदूळ, अगदी पाव वाटी शेंगदाणे, एक चमचा मेथ्या, पाव वाटी पोहे, आपल्याला ना वाळलेल्या सुक्या लाल मिरच्या लागणार आहेत। तर मी इकडे 5 ते 6 घेतल्यात, त्याचे आपण यांना बारीक तुकडे करूयात। आता हे जे मिश्रण आहे ते चांगलं यांना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवूयात आणि त्यात आपण पाणी घालून ठेवूयात। आता हे ना स्वच्छ आपण पाणी घालून आहे ना भिजवायचं, जवळजवळ एक 6 ते 7 तास आपण भिजवून ठेवूयात। हे जे आप्याचं पीठ आहे ते जवळजवळ एक 6 ते 7 तास इतकं मस्त भिजलेलं आहे। आता काय करूयात, आपण हे जे वरचं पाणी आहे ना ते काढून घेऊयात एका बाउलमध्ये, आणि लागेल तसं आपण आहे ना ते वापरू शकतो, म्हणून बाउलमध्ये काढूयात। आपण बरंचसं पाणी काढून घेतलेलं आहे, अगदी किंचित ठेवलंय। तर हे पूर्ण मिश्रण आता मिक्सरमध्ये काढून घेऊयात। आता सगळं मिश्रण ह्याच्यात बसलं नाही, अर्धच काढलेलं आहे आपण। त्यात आता 2 चमचे तेल घालून घेऊयात, चवीप्रमाणे मीठ। आता आपण आहे ना बारीक हे पीठ वाटून घेऊयात, जसं आपण इडलीचं असतं ना, म्हणजे तशी कन्सिस्टन्सी किंवा तसं बारीक त्या पद्धतीने पीठ आपण इतकं मस्त वाटून घेतलेलं आहे। ह्याच्यात ना तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लसूण सुद्धा ऍड करू शकता, खूप सुंदर चव येते। आता बाकीच्या मिश्रणाचं पण आपण पीठ वाटून घेऊ आणि बाउलमध्ये काढून घेऊयात। आपण सगळं डाळी ज्या आहेत त्या वाटून घेतलेल्या आहेत आणि पीठ तयार करून घेतलंय। या अंदाजाने आपण घेतलं तर अराउंड 1 ते 1.25 किलो पीठ तयार होतं। आता आपण एक 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया। 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पीठ परत एकदा हलवून घेऊयात। आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण यांना ह्याच्यात अजिबात सोडा किंवा दही काहीच वापरलेलं नाहीये। आता आपण अप्पे करायला घेऊया। अप्पे करण्यासाठी मी अप्पे पॅन म्हणजेच अप्पे पात्र गरम करायला ठेवलंय। त्यात आता सगळ्यात ना थोडं थोडं आपण तेल घालून घेऊया। ब्रशने आपण ना हे जे तेल आहे ना सगळीकडे स्प्रेड करून घेऊया, म्हणजे अप्पे अजिबात आहे ना चिटकत नाही। असा जर ब्रश नसेल ना तर तुम्ही काय करू शकता की यांना ज्या वेळेला अप्पे पॅन गरम करायला ठेवणार ना त्याच्या आधी तुम्ही यांना हाताने म्हणजेच ना एका बोटाने तुम्ही असं स्प्रेड करू शकता, कारण हे फक्त सुरुवातीला करणं गरजेचं असतं। तेल थोडं कोमट झालं ना की अगदी थोडेसे तीळ आहे ना सगळीकडे टाकून घेऊया। तीळ घालून घेतल्यावर काय करायचंय की आपण आहे ना हे जे बॅटर आहे ते आपण याच्यात फिलअप करून घेऊया। अप्पे आहे ना आपण सगळीकडे आहे ना अप्पे बॅटर टाकून घेतलेलं आहे। आता आपण काय करायचंय, 1-2 मिनिटं छान झाकण ठेवून खालून मस्तपैकी शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेले आहेत। आता हे जे वरची साईड आहे ना ती थोडीशी ओलसर आहे। काय करायचं, मीडियम करायचा थोडा गॅस, म्हणजे काय होतं वरची साईड आहे ना थोडी कोरडी पडते, मगच आपण उलटूयात। आता 2 मिनिटं आपण असंच ठेवलं होतं, वरची साईड जी आहे ती एकदम सुकलेली आहे। आता आपण अप्पे ना उलटून घेऊया, एक एक अप्पे आपण उलटून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता की इतके मस्त सुटतात ना, तेल थोडंसं असं ग्रीस केलं ना कडेने, खूप सुंदर सुटतात। आपण सगळे अप्पे ना उलटून घेतलेले आहेत। पॅन तर आहे ना एकदम कडकडीत गरम आहे, त्यामुळे 1च मिनिट लागेल आपल्याला दुसऱ्या साईडने भाजायला।
1 मिनिट झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. येस, दुसऱ्या साईडने पण इतका सुंदर कलर आलेला आहे. बाकीचे पण उलटून घेऊयात आपण आणि काढून घेऊया. फ्रेंड्स, टिफिन स्पेशल मस्त असे हाय प्रोटीन, गुबगुबीत आणि खूप छान हलके फुलके क्रिस्पी अप्पे तयार आहे आणि आपण ते चटणी बरोबर सर्व केले. फ्रेंड्स, आता आपण आहे ना टिफिन भरायला घेऊया. इथे मी ना छोट्या टिफिनमध्ये आहे ना चटणी भरून घेतलेली आहे. कांदा आणि आपली शेंगदाण्याची चटणी थोडीशी घट्टसर केली, त्यामुळे लीक होणार नाहीये. आता आपण अप्पे ठेवायला चालू करूया. अप्पे ठेवून झालेले आहेत. आता एक छोटीशी डब्बी आहे, त्याच्यामध्ये आपण आहे ना गुळ शेंगदाण्याचे लाडू दिलेले आहेत. फ्रेंड्स, अशा रीतीने आपण हेल्दी टिफिन भरून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची टिफिन रेसिपी? आहे ना मस्त एकदम टम्म फुगलेले असे गरमागरम अप्पे. आता हे अप्पे आहेत ना ते टिफिन मध्ये गार झाल्यावर सुद्धा तितकेच चविष्ट लागतात. आणि हे अप्पे जे आहेत तर ते तुम्ही आहे ना एकत्र अप्प्याचं पीठ भिजवून 3 ते 4 दिवस छान स्टोरही करू शकता. आणि इव्हनिंग स्नॅक्सला कधी आहे ना पटकीने झटपट काढून आपण 2 मिनिटात अप्पे करूही शकतो, किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे या पिठाचं की त्याचे तुम्ही आहे ना डोसे सुद्धा करू शकता. सो नक्की रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा. बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.